नमस्कार. पांढरे तीळ स्वच्छ निवडून भाजून घेतले. खसखस स्वच्छ निवडून भाजून घेतली. खसखस काढली. तूप टाकलं. तूप जरा भरपूर टाकायचं. तूप गरम झाले. डिंक स्वच्छ निवडून टाकून घेतला. डिंक भरपूर होता. मी चांगला तळून घेतला. डिंक आतमध्ये कच्चा राहत नाही असा तळला. म्हणजे काजू तळून घेतले. भोपळ्याच्या बिया तळून घेतल्या. खोबरं अर्धा किलो खिसलं होतं मी. ते तुपामध्ये चांगलं खरपूस भाजून घेतलं. खारीक आणली होती मी 2 किलो. बिया काढून मिक्सरला मी त्याची खारीक पूड तयार करून घेतली. खोबरं भाजलेलं, तीळ आणि डिंक खसखस बारीक करून घेतलं मी. त्याच कढईमध्ये गूळ घेतला. गूळ आधी वितळून घेतला. पाणी ओतलं. आपला पाक तयार आहे. गॅस बंद केलाय मी. पाक गाळून घ्यायचा. अशी घाण वगैरे असेल तर निघून जाते, म्हणजे कचकच लागत नाही. पाक ओतून घेतला. भोपळ्याच्या बिया टाकल्या. चांगलं मिक्स करून घेतलं. खोबऱ्याचा खिस घालून घेतला मी. चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. परत थोडासा पाक ओतला मी. लाडू बांधाय घेतले. आपले लाडू तयार आहेत. नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा.